पत्नी आहे. अधर्माची पत्नी आहे, तिचं नाव आहे मृषा देवी. मृषा देवी म्हणजे काय? मृषा देवी म्हणजे खोटं बोलणं. खोटं बोलायला लागलं की समजा अधर्माचं वंश ती पत्नी आली आपल्याकडे अधर्माची, येऊ द्यायचं नाही, खोटं बोलायचं. सत्यम वद धर्मम च, शास्त्राने आम्हाला सांगितलं खोटं बोलायचं. त्या मृषा देवीला एक पुत्र झाला. अधर्म आणि मृषा देवीला एक पुत्र झाला. अधर्माचं चाललं बरं का आपलं वर्णन, आणि त्याला पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं दंभ. दंभ, दंभ म्हणजे काय? ढोंग. एखादी गोष्ट येत नाही आणि मला ती येते हे सांगणं, याचं नाव काय? दंभ. हो, दंभ. माहित आहे कोणाचा मुलगा आहे दंभ? त्या खोटं बोलण्याचा. अधर्माचा मुलगा आहे, अधर्म आणि मृषा देवीचा. बरं झालं तर झालं, त्या अधर्माला एक नातू झाला, म्हणजे दंभाला एक मुलगा झाला. दंभाच्या मुलाचं नाव काय? लोभ. लोभ. लोभ भल्या भल्यांना सोडित नाही. त्या लोभाच्या बाबतीमध्ये किती बोलावं, किती बोललं तरी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ, त्यापैकी लोभ आहे. लोभाला एक कन्या झाली, तिचं नाव ठेवलं क्रोध. काय? क्रोध. आणि क्रोधाची कन्या तिला म्हटलं दुरुक्ती, म्हणजे कर्कशवाणी. धुंदुली, आपण धुंदुली बघितली ना पहिल्या दिवशी. धुंदुली म्हणजे काय? कर्कश बोलणारी स्त्री, तिला धुंदुली म्हटलं. म्हणून हे अधर्माचे सगळे वंशज आहे. काम क्रोध लोभ तीन फार. कामेन कर्मनाशस्यात्, क्रोधेन ज्ञाननाशनम, लोभेन भक्तिनाशस्यात्, तस्मात् एतत्त्रयम् तिघांचंही काय केलं पाहिजे? त्याग केला पाहिजे. आणि म्हणून या अधर्माचे वंशज चालू होते. त्यांनी सांगितलं अधर्माच्या वंशजामुळे चांगल्या चांगल्या कुळांचा नाश झालेला आहे. अधर्माचेच का वंशज असा नाही, निष्ठेच कुळ नाश नाही झाले तर त्यांच्याकडे काही भक्त सुद्धा तयार नाही. विदुराने विचारलं, महाराज चौथ्या स्कंदामध्ये उत्तानपादाची कथा आलेली कृपा मला ती सांग. उत्तानपाद, उत्तानपाद म्हणजे ध्रुव बाळाची कथा आहे. ध्रुव बाळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उत म्हणजे ईश्वर आणि तत् म्हणजे अंधकार, अंधार. उत आणि तत्, उत्तम. उत्तम काय आपण पाहतो? उत्तानपाद या शब्दाचा जर विग्रह केला तर त्याचा अर्थ होतो ईश्वराला न ओळखणार, म्हणजे आपले. आता कोण कोण उत्तानपाद आहे? लय सापडतील आपल्याला. काय आम्हाला पदोपदी उत्तानपाद सापडतील ना. जो अज्ञानी आहे त्याला म्हटलेलं उत्तानपाद. म्हणून देवाला ओळखलं पाहिजे. हो, त्या उत्तानपादाला दोन पत्नी होत्या. एकीचं नाव होतं सुरुची आणि दुसरीचं नाव होतं सुनीती. या शब्दावरून तुमच्या लक्षात येईल, सुरुची आवडती आणि सुनीती नावडती. पूर्वीच्या काळी असं असायचं. सुरुची म्हणजे विषय आणि सुनीती म्हणजे शास्त्र. आपल्याला काय आवडतं? विषय आवडतात का शास्त्र आवडतं? आवडतं काय आपलं? जर सुरुची आवडत असेल तर आपण उत्तानपाद. काय आपल्याला सुरुची नाही, सुनीती आवडली. नीती, नीती धर्म तो आवडला पाहिजे. दोन मुलं होते. सुनीतीला एक पुत्र होता आणि त्याचं नाव उत्तम, आणि सुनीतीला एक पुत्र होता त्याचं नाव ध्रुव. एक दिवस हा उत्तम आपल्या वडिलांच्या मांडीवर होता. त्या ध्रुवाला वाटलं मी वडिलांच्या मांडीवर गेलो पाहिजे, म्हणून तो धावत पळत आला आणि वडिलांच्या मांडीवर बसणार. ते मात्र त्या सुरुचीला आवडलं नाही. त्या उत्तमाच्या आईला धावत पळत जाऊन केलं, त्याच्या हाताला धरलं, असं बाजूला धर बाजूला. त्या राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार फक्त माझ्या मुलाचा आहे, त्याच्या मांडीवर बसायचं. तो म्हटला का? मी पण त्यांचा मुलगा आहे. अजिबात नाही. त्याच्या मांडीवर जर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा. उत्तम पादाला वाईट वाटलं, तो काही करता येईना. शेवटी काय करावं लक्षात घ्या.
सुरुची जर असेल तर विषयात मन आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंचविषय त्याच्यात माणूस अडकून जातो. सुरुची, आणि ह्या सुरुचीला बाजूला करून सुनीती शास्त्राकडे माणूस आला तर मग ध्रुव होत असतो. ध्रुव म्हणजे काय? भक्त. ध्रुव भक्त आहे. शेवटी त्याला बसू दिलं नाही, अपमान केला, ढकलून दिलं, खाली पडला, रडत रडत आईकडे आला. सुनीतीला म्हणाला, आई मी म्हटलो माझ्या बाबांच्या मांडीवर बसायचं, मला बसू दिलं, आणि मला सांगितलं तुझ्या बाबाच्या मांडीवर बसायचं असेल तर तू जाऊन तप कर, माझ्या कुठे जन्म घे, आणि मग तू तुझ्या वडिलांच्या मांडीवर. आता सुनीती संस्कार करणारी होती मुलांना. तिने सांगितलं, बाबा तुझी ती मोठी आई आहे, काय चुकीचं बोलली, ती जे बोलली ते बरोबर बोलली, की अरे देवाला जाऊन तू काय प्रसन्न करून घे. ते म्हणे, आई तू तरी इथं कशाला राहते, तुलाही नोकरासारखं वागणूक मिळते, चल माझ्यासोबत. ते म्हणे, नाही, माझा विवाह झालेला आहे म्हणून मी माझ्या पतीच्या आज्ञेत आहे, तू स्वतंत्र आहेस, तू मात्र जाऊ शकतोस नाही. आणि म्हणून हा ध्रुव आईला नमस्कार करून निघाला. रस्त्यात जाता जाता नारद महर्षींची भेट झाली. नमस्कार केला. नारद महर्षींनी विचारलं, कुठं चाललास रे बाळा? ते म्हणे, मी देवाला प्रसन्न करण्याकरता निघालो नाही, तप करण्याकरता निघालो नाही. ते म्हणे, का देवाला प्रसन्न करतो? नाही म्हणे, मला त्यांनी हकीकत सांगितली, वडिलांच्या मांडीवर बसू दिले नाही, म्हणून वडिलांच्या मांडीसाठी मी देवाला, वडिलांच्या मांडीवर बसले देवासाठी तप. ते म्हणे, याला कळत नाही पण मला कळतं ना, माझा शिष्य कच्चा असला म्हणून काय झालं, पण मी गुरु आहे ना. म्हणून त्यांनी सांगितले की काय हरकत नाही, पण याची परीक्षा पाहावं म्हणून सांगितले की आहे बाबा आता तप करायचं वय नाही, जा खेळ, थोडा मोठा झाल्यावर तप. पण त्याचा दृढ निश्चय बघून नारदाला सुद्धा आनंद वाटला, आणि नारद महर्षींनी काय केलं, त्याला उपदेश केला की हरकत नाही, तू काय कर की जाऊन वनामध्ये तू एक मंत्र तुला देतो, त्या मंत्राचा तू जप कर. त्या मंत्राचा जप महाराज सुरुवातीच्या भजनातच आपण इथं केला, सगळे मिळून एकदा तोच मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ऋषींनी त्या ध्रुवाला गेले. ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुव बाळा जो तप करायला बसला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 6 महिन्यात तुला भगवंताचं दर्शन होईल, नारद महर्षीने सांगितलं. पहिले 3 महिने एक भक्ती करून ध्रुव बाळ तप करू लागला. 4थ्या महिन्यामध्ये तीव्रता वाढली, केवळ गंगेचं पाणी पिऊन तप करायला सुरुवात केली. 6व्या महिन्यामध्ये पाणीही सोडलं, केवळ वायू भक्षण करून कठोर तप या मंत्राचा उच्चार करत ध्रुव बाळाने केला. आणि शेवटी चतुर्भुज भगवान नारायण त्याच्या समोर प्रगट झाले तरी डोळे उघडायला तयार नाही. भगवंत म्हणाले मी थांबू किती वेळ. म्हणून भगवंताने त्याच्या अंतःकरणामध्ये जी काही ज्योती होती, दिव्य तेज निर्माण झालं होतं तपामुळे, त्याला मुक्त केल्याबरोबर त्याला म्हटलं हे तेज कुठे गेलं. म्हणून डोळे उघडले, पाहत होतं तेज समोर होतं. आणि त्याने भगवंताला नमस्कार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत साक्षात समोर उभा असलेला पाहून ध्रुव बाळाला फार आनंद झाला. भगवंत म्हणाले मी तुझी भक्ती पाहून प्रसन्न झालो. ध्रुवा माग काय पाहिजे. ध्रुव म्हणाला काय मागू, मला तर काही कळत नाही. तुम्हाला काय योग्य असेल ते द्या. हो, तू का तप करतोय. मी माझ्या आईनं सांगितलं म्हणून तप करतो. माझ्या वडिलांच्या मांडीवर मला बसू दिलं नाही. माझ्या आई म्हणजे जा तप कर म्हणून मी तप करायला आलो. काय पाहिजे तुला. काय नाही, वडिलांच्या मांडीवर बसायचं. देव म्हणला तो बालक आहे, त्याला जरी कळत नसलं काय मागवतं, मी देव आहे ना. काय दिलं पाहिजे मला कळलं पाहिजे ना. वडिलांची मांडी म्हणजे चिरंजीव पद देव मागतोय. मी याला चिरंजीव पद दिलं. हो, चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकाशी, किंचित बोलो निश्चयसी, कळावयासी साधका. हो, चिरंजीव पद मागितलं. जे पद मागितलं, ज्या पदावरून कोणी ऊट म्हणणार ते ध्रुव बाळालाच पाहिजे का तुम्हाला मला पण पाहिजे. तुम्हाला मला तेच पद पाहिजे. अशा पदावर बसावं की तिथून पुन्हा कोणी ऊट नाही म्हणलं पाहिजे. त्या पदाचं नाव आहे चिरंजीव पद. चिरंजीव पद अमरत्व आहे. ध्रुव बाळाला प्राप्त झालं अशी बातमी सगळीकडे पसरली. उत्तम पदाच्या कानावर आली. वडिलांना मोठा आनंद झाला. माझ्या मुलाने देवाला प्रसन्न केलं. सुरुचीला वाईट वाटलं, सुनीतीला आनंद झाला. हो, हा जेव्हा परत घरी येऊ लागला, सगळी नगरी सजली. ध्रुव बाळाला अगदी वाजत गाजत आपल्या नगरीमध्ये आणलं. भगवंत म्हणाले होते ध्रुवा तू आता राज ऐश्वर्य कर, राजा हो. तू म्हणला महाराज मी याच्यासाठी तप केलं का. नाही, माझी आज्ञा आहे तुला. तेव्हा ती आज्ञा समजून परत आला. ध्रुव बाळाचा राज्याभिषेक केला, त्याला राजा बनवलं. उत्तम एकदा कुठेतरी युद्धात गेला, त्याला मारला गेला. याचा राग ध्रुव बाळाला म्हणून तोही जाऊन इतकाही घनघोर युद्ध करू लागला. तेव्हा देव प्रसन्न म्हणून म्हणाला की अरे ब्रह्मनिष्ठ महात्मेने असा विध्वंस करता कामा नये. राजा आहे पण असा विध्वंस करू नको. देवाचा ऐकून परत आला. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने राज्य केलं आणि सरत्या शेवटी भगवान परमात्म्यामध्ये लीन झाले. असा तो ध्रुव बाळ. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे सगळं जर कुठं घडत असेल तर याचं त्या स्थळाचं नाव आहे भरतखंड. खूप विस्ताराने खूप वर्णन करण्यासारख्या कथा आहे. पण 12 स्कंद 7 दिवस आहेत. त्या 7 दिवसातले 2 तास आहेत. तुम्ही लक्षात घ्या किती कमी वेळेमध्ये आपल्याला नुसतं धावत पळावं लागतं आपल्याला. पण त्यात जे महत्वाचं आहे ते बघावं लागतं. भरतखंडाचं वर्णन श्रीमद भागवत पुराणामध्ये केलेलं आहे. खरंच भाग्यवान आहात तुम्ही. काय भाग्यवान आपलं भाग्य. आपण भारतात जन्माला, भारतात जन्माला येणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. काय भरतखंडाचं वर्णन केलेलं आहे. सर्वोत्तम कर्मभूमी जर कोणती असेल तर भरतखंड आहे. देवभूमी म्हणलेले देवभूमी आहे. नद्या, पर्वत आणि काय संस्कृती. तुम्ही कोणतंही उपनिषद जर घेतलं त्या उपनिषदांमध्ये वर्णन केलेलं.
वसुदैव कुटुंबकम. आमची संस्कृती किती श्रेष्ठ आहे काय सांगावं. सकाळी उठल्याबरोबर 2 श्लोक म्हटले पाहिजे. कोणते 2 श्लोक आहेत? कराग्रे वसते लक्ष्मी, कर्मते सरस्वती, कर्मुले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमण्डले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे. काय संस्कृती. हाताला असे जोडून आम्ही नमस्कार करतो. या हातामध्ये भगवान गोविंद आहेत, देव आहेत, देवता बसतात या हातामध्ये. म्हणून कर आणि कराचा आग्रह. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर्मुले तू गोविंद. हे आमच्या हातात आहे. म्हणून सकाळी सकाळी नमस्कार करावा हात जोडून. ही धरती माता आहे. ह्या धरती मातेला ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला. जहाँ सूरज सबसे पहले आकर सारे अपना देना. वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जहाँ नाम कर सोने चिड़िया करती है सवेरा. वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. सुंदर वर्णन केलं. भारत देश आहे. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रममान. या देशामधले ऋषी मुनी ब्रह्मचारी गृहस्थाश्रमी वानप्रस्थी संन्यासी सगळेजण ज्ञानात रत. हे आज खरंच सांगितलं पाहिजे हो मुलांना. ज्या धरती मातेला आम्ही सांगतो समुद्र वसने देवी. अरे समुद्राचं वस्त्र पांघरलेले हे पृथ्वी माते. स्तनासारखे पर्वत आहेत तुझ्याजवळ. पर्वतस्तन मंडले. तू विष्णूची पत्नी आहेस आणि म्हणून मी तुझ्यावर पाय ठेवणार आहे. आता झोपेतून उठल्यावर माते मी क्षमा मागतो. आता जर पाय ठेवल्याबद्दल जर आपण क्षमा मागत असू तर कोणी पान खाऊन तंबाखू खाऊन फुकल का त्याच्यावर? असं करावं का माणसं? किती पाप करायला लागलो का? कोणी कचरा टाकून घाण करेल का? ते प्लास्टिकचा कचरा टाकावा का? प्लास्टिक वापरूच नका. आता पिशव्या घ्या पहिल्यासारख्या. फार मोठं प्रदूषण होऊ लागलेलं आहे. म्हणजे भूप्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण यामुळे मनुष्याचं आयुष्य झपाट्याने कमी व्हायला लागलं. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का सगळ्यात मोठं प्रदूषण. त्या प्रदूषणाचं नाव आहे विचार प्रदूषण. आता याला काय औषध आहे मला सांगा. विचार प्रदूषण. कोणी कोणाविषयी चांगलंच बोला ना. मला माझ्या आजीचं आठवतं. परतूर पारडगाव नावाचं गाव आहे माझं आजोळे. आजीला जायचं. आजी भूक लागली मला खायला द्यायची. मला थांब थोडंसं. पहिलं एक चिमटा झालं की चुलीत टाकायचं. मी आता ताट घेऊन आजी मला दिलेलं. दुसरं चिमटा झालं की ते कुत्र्याला टाकायचं. तिसरं चिमटा झालं की गाईला द्यायची. आणि चौथा नंबर माझा म्हणून म्हणायचं मला आई माझी मला भूक लागली तू ते म्हणे नाही रे बाबा पहिले देवांना खाऊ घालावं लागतं. काही शिकलेले नाही. कोणी शिकवलं असेल त्यांना. पण काय जीवन जगले मला सांगा. आता गॅस आल्यामुळे टाकावं कुठं हाच प्रश्न आहे आम्हाला. बंद दारात आम्ही राहायला म्हणून कुठं गाय आली. आता कुठं कुठं राहिलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप तुझ्या ध्यान जप त्याचे नाही. हो सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. अरे एक करा आजपासून काय करा सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी मंगल कामना आमचं करा.
सगळ्यांचं कल्याण. त्या सगळ्यांच्या कल्याणामध्ये माझंही कल्याण येणं लक्षात घ्या. सगळ्यांचं कल्याण. आणि असा म्हणणारा एकमेव देश आहे भारत. आणि भारत हे नाव कुठून पडलं तर त्याची कथा भागवतामध्ये आलेली. आमच्याकडे जडभरत राजा होऊन गेलेला आहे, पण जडभरत राजाला मुक्त होण्याकरता 3 जन्म घ्यावे लागले. थोडक्यात ही कथा आपण बघूया. आजच्या दिवसाची ही आपली कथा. जडभरत राजा, भरतखंडाचं वर्णन केलं. अशा भरतखंडामध्ये सम्राट पदावर असलेला ऋषभदेवांचा मोठा मुलगा भरत राजा. आणि हा भरत राजा आपल्या वैभवाचा त्याग करून वनामध्ये गेला. काय आपल्याकडे सोडण्यासारखं हाय काय मला सांगा तुम्ही. ज्यांच्याकडे राजवैभव होतं त्याने आपला राजपाट देऊन टाकावा. 18 भार वनस्पती भरपुरे ओळखी. भाविका पुकारणी हरिगंगा भवानी. भाविका पुकारणी हरिगंगा भवानी. जागरी कुलस्त्रिया राजराणी वसवती. जागरी कुलस्त्रिया राजराणी वसवती. हे तो कथानिया कातया बनसिनी. हे तो कथानिया कातया बनसिनी. मदलसेने आपल्या मुलाला केलेला उपदेश. मुलाची पहिली गुरु जर कोण असेल तर आई आहे. म्हणून मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे. संसारिक सुखांचा त्याग जीर्ण झालं तरी माणसं करीत नाही. काय म्हणावं माणसाने बळजबरी. ते काही मारवाड्यांमध्ये तर असं नेता सांगावं लागतं त्यांना. काही वासना असेल तर नाही, सगळं तुझ्या सोबत पाठवलंय, मी काळजी करू नको, म्हणजे अडकू नकोस तू. भरत राजा वैभव संपन्न सम्राट राजा, पण राज्य वैभवाचा त्रणासारखा त्याग करून टाकला. मुनिवेश धारण केला आणि वनामध्ये जाऊन तप करायला बसला. भागवतात वर्णन केलंय, माया 6 गोष्टींमध्ये जाऊन बसते तिथं माणूस फसत असतो. 1 भोजन. भोजनाची वासना संपत नाही. भोजनामध्ये माया आहे, त्यामुळं प्रारब्ध असेल ते घेतलं पाहिजे. बघा, प्रारब्धात जे मिळेल त्याचं धन्यता मानली पाहिजे. म्हणून अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन. म्हणून भोजन, द्रव्य आणि वस्त्र 3, स्त्री 4, घर आणि पुस्तक. आता याच्यामध्ये स्त्री निंदा नाही बरं, याच्यामध्ये कामाची निंदा आहे, लक्षात घ्या. स्त्री हा शब्द स्त्रियांनी पुरुष म्हणून पकडावा. वासना तिथं अडकता कामा. या सगळ्या गोष्टींची त्याग करून भरत महर्षी, भरत मुनिवेश धारण करून जंगलामध्ये गेलेले आहेत. आणि जंगलात एक कुटी तयार केली आणि त्या कुटीमध्ये ध्यान धारणा करत बसले. राज्यवैभवाचा त्याग केला. तुमच्या माझ्याकडे त्याग करायला फार काही गोष्टी नाही, व थोड्या गोष्टी, पण त्याचा त्याग होत नाही. त्याग करणं याचा अर्थ सोडणं असं नाही, त्याच्यातली ममता सोडणं लागते. संसार नसावा का संसारातला गुंता नसावा. बरेच लोक काय करतात, ह्या संसाराचा राग आहे म्हणजे
बायकोशी भांडणं झाले म्हणून का संसाराचा राग आला म्हणून सगळं सोडून दिले आणि जाऊन आश्रम धारण केला. आश्रम केला तिथे शिष्य करायला लागले आणि मग संसार सुटला. मग तिकडे संसार दुसरा सुरू झाला. हा रजोगुणाचा संसार, तो सत्वगुणाचा संसार आणि अपेय पान करणं, अखाद्य खाद्य खाणं तमोगुणाचा संसार. भरतराजांनी तीनही पद्धतीने सगळ्या वैभवाचा त्याग केला. एक कुटी तयार करून, आश्रम तयार करून त्याच्यामध्ये राहू लागला. ध्यान धारणा करू लागला. प्रभूचं गुणगान करू लागला. भक्ती करू लागला. वैराग्य प्राप्त झालेलं होतं, नाही असं नाही. पण इथं शास्त्राने वर्णन केलं, ज्याला ज्ञान प्राप्त झालं तोही जर वासनेत अडकला तर पुन्हा जन्माला येऊ शकतो. ही कथाच त्याच्यासाठी सांगायला मला लक्षात. एकदा असं झालं की एक गर्भवती हरिण तिथून जात असताना सिंह मागं लागला आणि ती त्या नदीहून अशी उडी मारणार. तेवढ्यात गर्भ त्या पाण्यात पडला. ती पलीकडे जंगलामध्ये पळून गेली. सिंह तिच्या मागे गेला. काय झाला असेल तर झालं, पण तो गर्भ पाण्यात पडला. बरं, राजाने पाहिला, त्या पाडसाला, त्या हरणीच्या पुत्राला त्याने आपल्या आश्रमात आणलं आणि म्हणून विचार करायला लागला, अरे या पाडसाला मी नाही पाहावं तर कोणी पाहावं. अडकला का नाही? ध्यानाला बसला, डोळे उघडायचं, कुठे गेलं ते? आता माझं कसं होईल हे विसरून गेला. हरणाचं कसं होईल तिकडे लक्ष गेलं. अरे यांचं कसं होईल नको विचार करू, माझं कसं होईल त्याचा विचार. ध्यानात देव यायचे होते, आता ध्यानात पाडस यायला लागले. किती माणूस वासनेमध्ये भटकतो बघा. अंतकाल जवळ आलेला होता. आता पशुबुद्धीनं ते पाडस थोडस मोठं झालं. खेळता खेळता गेलं जंगलात. जंगलात निघून गेल्यावर पाडस कुठे गेलं, ते हरणीपुत्र कुठे गेला, हरणीपुत्र कुठे, असं म्हणता म्हणता मरण आलं. काय म्हणता म्हणता मरण आलं. आणि तर असं म्हटलं, जड भरत राजा हरणी गर्भाला. 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 काना तो घातला वासने. काना तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भाला. जड भरत राजा हरणी गर्भाला. काना तो घातला वासने. काना तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भाला. जड भरत राजा संपूर्ण वैभवाचा त्याग करणारा भरत राजा हरणाच्या गर्भात. नाथ महाराजांनी ही कथा त्यांच्या भागवतामध्ये लिहित असताना सुंदर वर्णन केलं. एकनाथ महाराज वर्णन करतात, अंतकाल जीमती तीच प्राणी अशी जानगती. या लागी आहुराती श्री कृष्ण स्मरावा. एक गणित लक्षात घ्या. एक गणित असं आहे की मरताना जे स्मरण येतं त्या जन्माला आपल्याला जावं. अंतकाल जी मती, हे जे भगवद्गीतेत सांगितलं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेव. अंतकालेच मामेव
स्मरण मुक्त्वा कलेवरम. भगवद्गीतेत वर्णन आहे. मरता मरता ज्याचं ध्यान त्या जन्माला जावं लागतं. हे गणित आहे, लक्षात घ्या. जुने लोक आपल्या मुलांचे नाव सुद्धा गणेश, भगवान, नारायण असे ठेवायचे. कारण मुलाला का हाका मारता मारता जीव जायना, पण त्याचं नाव देवाचं आहे ना. आता ते लोक लय हुशार. एक जण मला भेटला, मला म्हटला, सर तुम्ही म्हणला मरता मरता देवाचं नाव जर घेतलं तर त्याला मुक्ती मिळते. मी म्हटलं हो. मग आपण आयुष्यभर कीर्तन, प्रवचन, भागवत कथा हे करण्यापेक्षा डायरेक्ट मरतानाच नाव घेतलं तर आता काही चुकीचं नाही त्याचं. त्यांनी डोकं लावलं. मी म्हटलं किती शिकला तो म्हटलं मी MA झालेलो आहे. म्हटलं MA चा पेपर किती तासाचा असतो? म्हणजे 3 तासाचा. म्हटलं तू वर्षभर पुस्तकं वाचण्यापेक्षा, वर्षभर नोट्स काढण्यापेक्षा, वर्षभर लेक्चर करण्यापेक्षा डायरेक्ट पॅड आणि पेन घ्यायचं, परीक्षेत जायचं. सर वर्षभर अभ्यास करून नोट्स काढून त्या परीक्षेत वेळ लागत नाही. म्हणलं एका वर्षाच्या परीक्षेत जर एवढी फजिती होत असेल तर 84 लक्षाची योनी एका योनीमध्ये कोटी वेळा. सावध व्हा. मरताना देवाचं नाव मुखात यावं. सदा नाम घोष करू हरी. 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 सदा मृगाची होती म्हणून भरत राजा मृग जन्माला गेला. कोणता जन्म मिळाला? दुसरा. हरणाच्या हरणी गर्भ गेला. हरी म्हणून जन्माला आलेले. एक गोष्ट लक्षात घ्या, भागवत शास्त्र आपल्याला संदेश देतो. भागवत शास्त्र आपल्याला सांगतं की सगळ्या प्राण्यांवर प्रेम करा. भरत राजा हरणाच्या जन्माला गेला, पण तो महात्माच होता. त्याला पूर्वच्या जन्माचं ज्ञान त्याला होतं. कोणत्या जन्माला ते सांगते हो. इथं भागवतात वर्णन केलं. नल कुबेर गंधर्व वृक्षाच्या जन्माला गेलो. महापतिव्रता असणारी अहिल्यादेवी दगड झाली होती. काय कोणत्या जन्माला ते सांगता येत नाही म्हणून आपण कोणाचा अपमान करायचा? वृक्षाचा अपमान नाही करायचा. पशु, पक्षी, वृक्ष, दगड त्यांचा सुद्धा अपमान नाही करायचा. सगळ्यात देव पाहायचा आपण. भागवताने आम्हाला संदेश दिला. मृग झालेला तो भरत राजा, पण त्या मृग देहात एकादशी करत होता. त्या दिवशी पानं खात नव्हता, पत्ते खात नव्हता. जे पशुला जन्म ते माणसाला जमत नाही. काय माणसं एकादशी करीत नाही? मला सांगा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालत नाही. जीवनामध्ये गुरु नाही. पशुतुल्य जीवन माणसं जगतायत. पशु असून मनुष्यापेक्षा श्रेष्ठ जीवनाने भरत राजा होते. जेवढं प्रारब्ध होतं तेवढं जीवन जगलं. आणि भरत राजाने आपल्या मृगाचाही जन्म सोडला आणि मग पुन्हा तिसरा जन्म झाला. तो तिसरा जन्म भरताचा जड भरत म्हणून मनुष्य जन्माला पुन्हा आले. पण मनुष्य जन्माला आले तरी त्यांनी बोलायला समजते म्हणजे नको. हे आदवा तत्व बोललं की कर्म होतं. वाचिक कर्म नको, मानसिक कर्मही नको. विचारही त्यांनी सोडला, बोलायचंही सोडलं. लहानपणापासून शांत, अगदी मुंग्या पायाला लागल्या तरी काही बोलायचं नाही, रडायचं नाही, शांत राहायचं. आई वडिलांना वाटलं की दगड झाला. दगड जन्माला आला. काहीच नाही, एक नाही, दोन नाही. हळूहळू मोठं व्हायला लागले. खायला भेटलं, खायचं. गावातले लोक कामं सांगायचे, कामं करायचं. जडासारखा राहिला म्हणून जड भरत. म्हणजे याचा अर्थ तो वेडा होता का? नाही. महात्मे वेड्यासारखं राहतात, वेडे नसतात. आजही जालना जिल्ह्यामध्ये रामनगरच्या परिसरामध्ये एक महात्मा आहे.
वस्त्र सुद्धा नाही आणलं. हरराम बाबा वस्त्र नाही आणलं, वस्त्र बोलत नाही, काहीतरी आपलं बडबड केल्यासारखं वेड्यासारखं, पण विदेहमुक्त महात्मा आहे. परवा सहज गेलो होतो, एका महाराजांनी मला घरी बोलवलं, आदर सत्कार केला, सहज चर्चा निघाली की हरराम बाबांच्या सेवेत असतो. म्हणून कुठेच बाबा? म्हणजे आता आश्रमात आहे. म्हणलं भेट होईल का? म्हणे हो. आपण जाऊ उद्या. म्हणलं उद्या कशाला, आता का नाही? ते म्हणे चला. पटकन माझी गाडी काढली, रात्री 9 वाजता जाऊन दर्शन करून आलो. महात्म्यांची दर्शन भेट ज्या क्षणी होईल त्या क्षणी गेलं पाहिजे. शेवटचा जन्म जड भरत राजा, आणि त्यांनी विचार केला की आता लहानपणापासूनच भक्ती करायची, वासनेचा क्षय करायचा, नम्रतेने राहायचं, काय कोणाला बोलायचं नाही, एवढा जन्म हो शेवटचा झाला पाहिजे. तुम्ही असा विचार करा की आपला हा जन्म शेवटचा झाला नाही. तुकाराम महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे उत्तमची पुरे कीर्ती मागे. म्हणून एका जन्मात सरवायचा. काय करावं? हा बोलत नव्हता. एकदा असं झालं, रस्त्याने जात असताना तिथे एक आदिवासी समाजातला एक राजा होता, आणि तिने देवीला नमस्कार केला होता. हे देवी माते, कालिका माते, त्या भद्रकाली मातेला की मला जर मुलगा झाला तर मी नरबळी देईन. अहो पशुबळी बी देऊ नये, पूर्वी नरबळीची चर्चा करायची लोक. त्याला पुत्र झाला. मग आता नरबळी देण्याकरता शिपायाने सांगितलं, बघा रे एखादा चांगला माणूस. आता कोण दिसला यांना? जड भरत, दष्टपुष्ट, आगला भरत. काय घेतले? जड भरत भेटलेला. त्यांना माहिती नव्हतं नाव त्याचं, तेव्हा तरी कुठं नाव सांगत होता. हा माणूस भेटला आहे, भद्रकालीच्या देवीकडे दिलेला आहे. आणि आता त्या देवीच्या समोर नरबळी कुणाचा जड भरताचा काही बोलला, तेव्हा माझ्या नशिबात असेल तसा जड भरत, जडासारखंच राहायचं ठरवलं. ती तलवार काढली, त्या राजाने त्या जड भरतावर चालवायची. त्या भद्रकालीला वाटलं अरे हा ईश्वर भक्तोय, आणि हा माझ्या समोर याचा बळी. हे पाप होताना मी कसं होतो, त्या मूर्तीतून चैतन्य प्रगट झाला. महाराज तीच तलवार घेतली, त्या राजाचं डोकं उभं. जड भरताला जीवन दान दिलं, देवीने आशीर्वाद दिला. त्या देवीचा जड भरताने नमस्कार केला. तिथून चालता झाला. जीव वाचला याचाही आनंद नाही, जीव जाणार होता याचंही दुःख नाही, भीती नाही, काही नाही. ते म्हटलं जसं ठेविले आनंदे. चलता 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 असं झालं, एका राजाचा पालखी चालली होती, आणि पालखी जात असताना त्यातला एक जो खांदेकरी होता त्याची तब्येत बिघडली. काय करावं? ते म्हणे अरे एखादा माणूस बघा ना. कोण माणूस दिसना, कोण दिसला? जड भरत राजा, दष्टपुष्ट. अरे आणा पकडून द्या. जड भरत राजाला खांदा द्यायला लावला. तो राजा वर बसला. आता जड भरताना म्हटलं माझ्या नशिबात असलं तसं बसलं. जड भरत राजा चालला आपला पालखी घेऊन, वर राजा बसलेला. चलता चलता तो पाहायचा नाही, कधी किडा मुलगी पाय खाली येऊ नये म्हणून लक्ष द्यायचा. काहीतरी किडाला पटकन उडी मारली तर राजा हाताला लागलं डोक्यात. अरे नीट चाल ना. एकदा सांगितलं, पुन्हा दुसऱ्यांदा तसंच झालं, पुन्हा लागलं. अरे नीट चाल ना. अरे काय प्रेतासारखा चाललो, एवढा लठ्ठ झालेला आहे, एवढा धड धाकट आहे, नीट चालता येत नाही. पण आदवा बोलायला सुरुवात केली. जडभरताला वाटलं जाऊ द्या, हे कुठं मला बोलायला लागलेले, माझ्या देहाला लठ्ठ म्हणले, माझ्या देहाला प्रेत म्हणले. मी काय प्रेत आहे का? मी काय लठ्ठ आहे का? मी काय सडपातळ आहे का? मी काय पुरुष आहे का? मी काय स्त्री आहे का? अरे स्थूल देहाचे धर्म आहे माझे. ब्रह्मनिष्ठ महात्मा चालायला लागला. चालता चालता जड भरताने विचारलं, महाराज कुठं जायचं? ते म्हणले एका ऋषींना भेटायला जायचंय, तिथं आमची ब्रह्मज्ञानावर चर्चा आहे. जड भरत म्हणला साधू संतांना भेटायला जायला राजवैभव घेऊन जात असतं होय? याला आता ऋषी महाराज याला सांगतील का तरी काही? ज्याला गुरूंना भेटायला जायचं त्याने दीनतेने गेलं पाहिजे, लीनतेने गेलं पाहिजे, नम्रतेने गेलं पाहिजे.
नमन्ति फलिनो वृक्षः नमन्ति गुणिनो जनाः शुष्ककाष्ठस्य मूर्खस्य न नमन्ति कदाचन. वाळलेलं लाकूड आणि मूर्ख माणूस न नमन्ति, नम्र नसतात. झाडाला फळं लागलेली असतात, त्या फांद्याखाली असतात आणि महात्मे नम्र असतात. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. त्याला म्हटलं ह्या राजाचा आकल्याण होऊ नये, हा अधिकारी नाही पण याला अधिकारी केलं पाहिजे. मग रस्त्यात चालता चालता चर्चा करायला लागला. राजा, प्रेतासारखं शरीर नाही, मला तू म्हटला अरे माझं शरीर प्रेतासारखं नाही, असं तुझं बी शरीर प्रेतच आहे. एवढी डेअरिंग करील होईल कोणी राजाला म्हणायचं. तर राजाला म्हटला अरे तुझं स्थूल देह आहे, त्या स्थूल देहात एक लिंग देह आहे, त्या लिंग देहात एक कारण देह आहे. त्या कारण देहात आज्ञाने तुला जर आज्ञान करायचं असेल तर नम्रता धारण केली पाहिजे. अनवाणी पायाने तो गुरुकडे गेला पाहिजे, असं जाऊन जमणार नाही. त्याची अशी विद्वत्ता प्रचूर शब्द ऐकून त्या राजाला वाटलं अरे नाही हा महात्मा असतो. खाली उतरा पटकन. जडभरताला नमस्कार केला आणि जडभरताबरोबर त्यांची चर्चा झाली आणि जडभरत राजाने त्या राजाला मुक्ती दिली. लक्षात, महात्म्यांच्या संगतीमध्ये कुणी आला तर त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. आणि म्हणून जडभरत राजाने जडासारखं जीवन जगून तो देह संपला आणि तो ब्रह्मलीन झाला. गोपाल कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी Hare